फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ दीपक चव्हाण, सचिन कांबळे पाटील राजकीय आखाडा. रामराजे आणि रणजित सिंह यांच्यातच खरी लढत. फलटण मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना. कोणाची जादू चालणार? फलटण विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे. या ठिकाणी प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवारापेक्षा नेत्यांमधील लढाईच प्रतिष्ठेची ठरते. रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारांमध्ये होणारी लढत ही चर्चेची असणार आहे. फलटण विधानसभा मतदारसंघावर गेली 35 वर्ष रामराजे यांची एकहाती सत्ता आहे. फलटण नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा या सर्व ठिकाणी रामराजे आणि बंधू संजीवराजे व रघुनाथराजे यांचीच सत्ता पाहायला मिळाली आहे. ज्या ज्या वेळी विरोधक म्हणून नवं नेतृत्व उभं राहिलं त्या वेळी रामराजे यांनी त्यांची राजकीय ताकद दाखवली आहे. परंतु लोकसभेसारखी महत्वाची निवडणूक जिंकून माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी नवीन सक्षम विरोधक म्हणून राजे गटाला आव्हान दिलं. फलटण अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात दीपक चव्हाण 3 वेळा आमदार झाले. यावेळी त्यांचे तिकीट कायम राहिलंय. रामराजे हे आपले डाव योग्य वेळी बाहेर काढू शकतात, त्यामुळे दीपक चव्हाण चौथ्यांदा आमदार होऊन इतिहास घडवतील असं सध्या वातावरण दिसतंय. दुसऱ्या बाजूला रणजित सिंह यांनी शेतकरी बागायतदार कुटुंबातील सचिन कांबळे पाटील यांची उमेदवारी मोठ्या जल्लोषात जाहीर केली. गेली 2 वर्ष त्यांचं फलटण कोरेगावमध्ये दौरे सुरू आहेत. भाजपचे विधानसभा प्रमुख म्हणून त्यांनी तालुका पिंजून काढलाय. ते जनतेला किती रुजतात हेही तितकंच महत्वाचं. राष्ट्रवादी पक्षाचे 2 स्वतंत्र गट झाल्यानंतर फलटण आणि वाई या 2 विधानसभा मतदारसंघातून शरद पवार राष्ट्रवादी गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट प्रथमच आमने सामने येत आहेत. सातारा जिल्हा शरद पवारांना मानतो, तर अजित पवार यांचा सुद्धा कार्यकर्ता वर्ग खूप मोठा आहे. त्यामुळे या 2 मतदारसंघातून कोणत्या पवारांच्या विचारांना सातारा जिल्हा साथ देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. फलटण मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून रामराजे समर्थक विद्यमान आमदार दीपक चव्हाण, तर महायुतीकडून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे समर्थक सचिन कांबळे पाटील उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे फलटणमध्ये खरी लढत रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर अशीच असणार आहे. मात्र पक्षीय लेबल जर पाहिलं तर पवार विरुद्ध पवार अशी रंगतदार लढत इथं होतीये. त्यामुळे दोन्ही निंबाळकरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. फलटणमध्ये रामराजे म्हणतील ती पूर्व दिशा अशी परिस्थिती आहे. मात्र दरम्यानच्या काळात बरेच कार्यकर्ते त्यांना सोडून महायुतीमध्ये दाखल झाले होते. मात्र सध्या रामराजे वगळता त्यांनी आपले सर्व रसद शरद पवारांच्या मागे उभी केली आहे. राज्यातील मातब्बर नेते रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील कलगीतुरा सध्या चांगलाच रंगू लागलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर रामराजे यांनी अजित पवार यांच्या सोबत जाणं पसंत केलं. यापूर्वी रामराजे यांनी खूप मोठ्या पदांची जबाबदारी पेलली आहे. ही सर्व पदं त्यांना शरद पवार यांनीच दिली होती. फलटणमध्ये शिवणराव कदम यांचं वर्चस्व असताना फलटणच्या राजघराण्यातील कोणीच राजकारणात सक्रिय नव्हतं. 1991 मध्ये रामराजे फलटणमध्ये आले, नगरपालिका निवडणुकीत उतरले, नगराध्यक्ष झाले. त्यांचे बंधू संजीवराजे आणि रघुनाथराजेही त्यांच्या बरोबर होते. फलटणच्या राजकारणावर त्यांनी पकड मिळवली. 1995च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून ते विजयी झाले. कृष्ण खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष झाले. तिथून त्यांचा सत्तेचा प्रवास सुरू झाला. रामराजे 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले.
अभ्यासू वृत्ती आणि धडाडी दाखवत रामराजे यांनी सत्तेच्या एक एक पायऱ्या काबीज केल्या. विविध खात्यांची जबाबदारी त्यांनी पेलली. धोम बलकवडी प्रकल्प पूर्ण केला. पुनर्वसन प्रश्न मार्गी लावून कालवे काढून पाणी फलटण आणि खंडाळा तालुक्यात पोहोचवलं. कमिन्स सारखा मोठा उद्योग आणून फलटणला औद्योगिक वातावरण तयार केलं. काँग्रेस आघाडीची सत्ता असेपर्यंत सत्तेतील त्यांचा सहभाग हा चढताच राहिला. त्याला कारण फक्त शरद पवार यांचा विश्वास. नंतर मतदारसंघ पुनर्रचनेत त्यांचा मतदारसंघ राखीव झाला, पण शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेत संधी दिली. आघाडीची सत्ता गेली तरीही शरद पवारांनी रामराजेंना विधान परिषदेच्या सभापतीपदावर संधी दिली. म्हणजे राज्यात युतीची सत्ता आली तरी रामराजे एका प्रकारे सत्तेतच होते. राखीव झाला तरीही मतदारसंघावर रामराजे यांचंच वर्चस्व राहिलं. नगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा बँक अशा जिल्ह्यातील सर्व सत्तास्थानांवर रामराजे यांचंच वर्चस्व राहिलं. संजय राजे यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली. फलटणची नगरपालिका ताब्यातच होती. एवढंच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील महत्वाच्या निर्णयांची जबाबदारी शरद पवार यांनी रामराजेंवरच सोपवली होती. जिल्ह्याच्या राजकारणात रामराजे म्हणजे परवलीचा शब्द बनून राहिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीपर्यंत हीच स्थिती कायम राहिली. पक्ष फुटला आणि रामराजे अजित पवारांबरोबर गेले. दुसरीकडं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपानं रामराजे यांना सक्षम विरोधक निर्माण झाला. त्यांच्या घरालाही राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडील हिंदूराव नाईक निंबाळकर 1996 मध्ये शिवसेनेकडून सातारा मतदारसंघातून खासदार होते. लोकसभेच्या 2019च्या निवडणुकीवेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असणारे रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपमध्ये गेले आणि त्यांना भाजपनं उमेदवारी दिली. ते माढा मतदारसंघातून विजयी झाले. माणचे आमदार जयकुमार गोरे यांच्या खेळीही महत्वपूर्ण ठरल्या. नंतरची 5 वर्ष त्यांना भाजपनं मोठी ताकद दिली. या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तरीही फलटण मतदारसंघातून त्यांना आघाडी मिळाली होती. निवडणुकीपूर्वीच रामराजे गटातील काही नगरसेवक आणि जिल्हा पातळीवरील काही प्रमुख कार्यकर्ते रणजित सिंहांच्या गोटात गेले. त्यांच्याकडे अजूनही इनकमिंग सुरूच आहे. त्यामुळे कधी नव्हे इतके रामराजे यांच्या विरोधातील वातावरण सध्या तयार होतंय. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ते अजित पवार यांच्या बरोबर गेले. आता त्यांना शरद पवार यांच्याकडे जायचंय. तांत्रिक अडचणीमुळं रामराजे स्वतः जाऊ शकणार नाहीत. त्यामुळं सैन्य आणि सरदार तिकडे गेलेत. 1952 मध्ये या मतदारसंघातून काँग्रेसकडून मालोजीराजे नाईक निंबाळकर निवडून आले होते. परंतु 1957 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून हरिभाऊ विठ्ठलराव निंबाळकर आमदार झाले. पुन्हा 1962 मध्ये मालोजीराजे नाईक निंबाळकर काँग्रेसकडून विजयी झाले. यशवंतराव चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेमुळं 1967 मध्ये राजघराण्यातील उमेदवारांविरुद्ध सर्वसामान्य उमेदवार कृष्णचंद्र भोईटे यांना काँग्रेसनं उमेदवारी देऊन निवडून आणलं. 1972 मध्ये पुन्हा कृष्णचंद्र भोईटे काँग्रेसकडून विजयी झाले. 1978 मध्ये राजघराण्यातील विजयसिंह उर्फ शिवाजीराजे नाईक निंबाळकर जनता पक्षाकडून विजयी झाले. नंतर काही वर्ष राजेगट राजकारणापासून अलिप्तच राहिला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेल्या चिमणराव कदम यांना काँग्रेसनं विधानसभेसाठी संधी दिली आणि मतदारसंघाची सूत्र त्यांच्याकडे गेली. 1980-1990 मध्ये काँग्रेसकडून तर 1985 मध्ये चिमणराव कदम अपक्ष म्हणून निवडून आले. 1995 मध्ये रामराजे नाईक निंबाळकर अपक्ष म्हणून विजयी झाले. 1999-2004 या निवडणुकांत रामराजे नाईक निंबाळकर
राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झाले. त्यानंतरच्या काळात ते आतापर्यंत विधान परिषदेचे सदस्य राहिलेत. विधान परिषदेच्या सभापती पदाची जबाबदारीही त्यांनी पेलली आहे. 2009, 2014 आणि 2019 मध्ये दीपक चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार झालेत. या पार्श्वभूमीवर आता होणाऱ्या निवडणुकीत दीपक चव्हाणच पुन्हा निवडून येणार की आणखी काही वेगळं राजकारण पाहायला मिळणार याची उत्सुकता आहे.